नमस्कार माझ्या सर्व स्वामी भक्तांना. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15वा. तीर्थयात्रा करणे, हठयोग यादी साधनाचे आग्रह धरणे, वेदभ्यास आणि शास्त्रज्ञान हे जरी योग्य रीतीने अवगत असले तरीही केवळ निस्सीम आणि निरपेक्ष भावनाने जरी श्री स्वामींची मनोभावे भक्ती केली तर चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते. पाप, ताप, दैन्य यापासून आपण मुक्त होतो. प्रापंचाचा सागर पार करून मोक्षाच्या पोलतीर गाठता येतो. आपल्या हातून योग्य कर्म आणि योग्य आचरण घडण्यास श्री स्वामी आपल्याला मोक्ष प्रदान करून सर्व स्वर्गमुखीचे द्वार खोलून देतात. आपण जर नित्य नियमाने नामस्मरण करत असाल तर आपले जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होते. हे नेहमी आपल्या स्मरणात असावे असे मार्गदर्शन करून ग्रंथकार पुढल्या अध्यायात प्रारंभ करतात. श्री स्वामी कधीच फार काळ एका ठिकाणी थांबलात नाही. आसपासच्या सर्व गावांना ते भेट देऊन आपल्या भक्तीची कहाणी ऐकत आणि आपल्या भक्तांना योग्य मार्गदर्शन करून तसेच जरुरी असल्यास चमत्कार करूनही दुःख मुक्त करत असत. असेच एकदा श्री स्वामी मंगळवेढा येथे आले आणि श्री स्वामी काट्या कुट्याच्या शर्या करून जमिनीवर निजले होते. त्यात गावात बसप्पा तेली नावाचा एक दरिद्री इसम राहत होता आणि घरात चूल पेटवण्यासाठी सरपण शोधत शोधत बसप्पा जिथे श्री स्वामी निजले होते तिथे येऊन पोचतात. श्री स्वामी जवळ पोचताना बसप्पाच्या पायात काटा रुजतो. पायातून काटा काढत असतानाच बाळप्पाची नजर काट्या शेळ्यावर निजलेल्या श्री स्वामीवर पडते आणि बाळप्पाच्या मनात विचार येतो की आपल्याला हा एवढासा काटा रुजता तर आपण इतके हळहळलो आणि हे दिगंबर अवस्थेत काट्यावर झोपलेत. नक्कीच हे कोणी सत्पुरुष असावे. तेव्हा श्री स्वामी बसप्पावर ओरड म्हणतात, आम्ही सत्पुरुष असो नाही तर आणखी कोणी, तुला काय करायचे आहे? हे ऐकून बसप्पा चकित होतो आणि पुन्हा मनात म्हणतो, बापरे, हे तर मनकवडे सुद्धा आहेत. तेव्हा श्री स्वामी कडाडून बसप्पावर ओरडतात, आम्ही मनकवडे असू नाही तर आणखी कोणी, तुला कसली आली आहे पंचायत? चल चालता हो. हे ऐकून बसप्पाला श्री स्वामी कोणी साधारण व्यक्ती नसून परमेश्वराचेच मानवी रूप आहे याची खात्री पडते. पुढे बसप्पा श्री स्वामीचा निस्सीम भक्त होतो. इतका श्री स्वामीच्या सेवेत रुजू होतो की कधी कधी त्याला आपल्या बायका मुलांचीही आठवण होत नसे. श्री स्वामीच्या बालोत्तम पिशाच वृत्तीमुळे गावकऱ्यांना श्री स्वामी वेडे वाटत. त्यामुळे बसप्पा ह्या वेड्या महाराजांच्या नादी लागून आपल्या संसाराची माती करत आहे असे म्हणून गावकरी आणि त्यांची पत्नी बसप्पाला सारखे हिनवत असत. तरी बसप्पाने श्री स्वामी सेवा करणे सोडले नाही. असेच एक दिवस श्री स्वामी सेवा करीत कधी संध्याकाळ झाली हे बसप्पाला कळलंच नाही. तेव्हा श्री स्वामीने बसप्पाला घरी जा, तुझी बायको माझ्या नावाने ठणठणा करीत आहे, तुझी मुले उपाशी आहेत असे सांगितले. पण बसप्पाला श्री स्वामी चरण सोडवत नव्हते. बसप्पा श्री स्वामीचे पाय चेपतच राहिला. तेव्हा श्री स्वामी उठतात आणि जलद गतीने आरण्याच्या दिशेने चालू लागतात. श्री स्वामीची चलण्याची गती एवढी होती की बसप्पाला धावत धावत श्री स्वामीच्या पाठोपाठ जावे लागले. बसप्पा घरी जाण्याऐवजी पाठोपाठ सेवा करण्यासाठी येत आहे हे पाहून पुन्हा बसप्पाला श्री स्वामींनी घरी जाण्यास सांगितले. पण बसप्पाने नाही ऐकले. बसप्पाला कळलेच नाही की कधी आपण श्री स्वामीच्या